नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन रमेश कातबने, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझ्या गावाचं नाव धनगाव. मित्रांनो, माझ्या गावामध्ये घरोघर 200च्या पुढं मोसंबीचा झाडं आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये यंदा खूप पाऊस असा झाला आहे. तुम्हाला तर माहीत आहे, तुम्ही बातम्या तर बघतात. पाऊस झाला, शेतामध्ये पाणी तुंबलं, तुम्हाला दिसत असेल खाली आता सध्याला बी ओललं आहे. आणि त्या संकटामधून बी आम्ही सोन्यासारखा माल हा तुम्हाला समोर तयार केला किंवा टिकीला आम्ही प्रयत्न करून कष्ट करून हा उभा केला. मित्रांनो, आज तुम्हाला समोर दिसत असेल ही जी मोसंबी आहे, ही न्यू शाला जातीची मोसंबी आहे. खाण्यासाठी एकदम उत्तम आणि गोड आहे. हा बगीचा दिवाळीच्या आधी म्हणजे ऑक्टोंबरच्या आधीच बाग जायला पाहिजे नव्हता मित्रांनो. नोव्हेंबर डिसेंबर आला आता जवळजवळ. पण मित्रांनो, प्रॉब्लेम असा झाला की रेटच नाही, काहीच रेट नाही मित्रांनो. आज मोसंबीचा रेट आहे 12 रुपये 13 रुपये किलो मित्रांनो. किलो तुम्हाला दिसत असेल मोसंबी बघा कशी, 12-13 रुपये किलो असून बी मोसंबी कोणीही घ्यायला तयार नाही. आता का घ्यायला तयार नाही, का नाही, याचं कारण आता समजायला पाहिजे. एवढा माल तर तुम्हाला दिसत असेल, मालामध्ये काही खराबी नाही. एवढी कलर वगैरे एवढा खाण्यासाठी बी एवढा गोड आहे मित्रांनो. हे बघा, मोसंबी संत्रावानीच दिसायला, संत्रा वेगळा आणि मोसंबी वेगळा. ही मोसंबी आहे. शेतकरी एवढं अवघड आहे. सगळ्याला वाटतं शेतकरी सोपा आहे. नाही मित्रांनो, खूप अवघड आहे. आज झाडाला एवढा माल आहे की झाडं वाकून चालले. शेतकरी अपेक्षा काय आहे मित्रांनो? 100 रुपये किलो नाही, 50 रुपये किलो नाही, अहो 30-35 रुपये किलो, 30 रुपये 35 रुपये किलो बी नको. ह्या मोसंबीला 30 रुपये किंवा 35 रुपये किलो भाव नको. बघा मोसंबी काय मला तुम्हाला सांगतो मित्रांनो, बोलण्याची बी इच्छा नाही. मी काय तुम्हाला म्हणजे एडिट वगैरे व्हिडिओ कुणाला दाखवत नाही. हे माझ्या गावातला बगीचा आहे. शेतकऱ्यांनी काय करावं, कोणचं पीक घ्यावा? फळबाग लावा, त्यात भाव नाही. कपाशी लावा, कपाशीला भाव नाही. सोयाबीन करा, सोयाबीनला भाव नाही. करा तर काय करा? शेतकऱ्याचा पुढं प्रश्न खूप मोठा असा आहे. आणि शेतकरी असा अडचणीत आहे सध्याला, खूप अडचणीमध्ये. काय करा आता? खूप मोसंबी उपटून टाका असा प्रश्न आहे आज पुढं शेतकऱ्यांच्या. भाव नाही. आणि मित्रांनो, आपण मोसंबी ठेवली, आता हा लयत लय 8 दिवस राहणारा फळ आहे. 8 दिवसानंतर हा आपण म्हणतो ना, जसा आंब्याचा पाड पाड्यानंतर खाली पडून जातो, तशी यांची चालू होणार मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे का, एकदा माल पिकला कोणचा बी, हे बघा, एकदा माल पिकला की असं गळून जाणार खाली. खाली जे तुम्हाला हे माल दिसतो ना पडेल मित्रांनो, हा खराब झाला पिकून. खूप परेशानी, म्हणजे शेतकऱ्याला खूप तकलीफ आहे मित्रांनो. आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये मोसंबी 80-90-100 रुपये किलो प्रमाण आहे. मॉलला आता 200 रुपये. पण शेतकऱ्याला
10 आणि 12 रुपये किलो. 10 आणि 12 रुपये किलो. अहो किलोमध्ये 1 किलोमध्ये मीठ बी येत नाही मित्रांनो, मीठ बी येत नाही. पाण्यापासून तयार झालेले मीठ 10 रुपये किलो बी येत नाही. आम्ही सोन्यासारखं कष्ट करून हे जे पिकविलं याला बी भाव नाही. अवघड आहे. काय एकच पर्याय आहे शेतकऱ्याला, स्वतः व्यापारी व्हा, स्वतःच माल विकवा. त्याला पर्याय नाही आता मित्रांनो. चला, व्हिडिओ आवडला असला शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. आणि कोणाचा काही प्रश्न असला तर कमेंटमध्ये नक्की विचारा मला. धन्यवाद. आपला शेतकरी पवन. धन्यवाद.